1947चा प्रसंग आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सोबत फाळणीही. फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूचे लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. लाहोर असो वा इतर कुठलंही शहर, सगळीकडे हत्या आणि लुटमार सुरू होती. जवाहरलाल नेहरू यांना अचानक माहिती मिळाली की दिल्लीच्या कनॉट पॅलेसमध्ये मुस्लिमांची दुकानं लुटण्यात येत आहेत. नेहरू तिथे पोचले तेव्हा हिंदू आणि शीख दंगेखोर मुस्लिमांच्या दुकानांमधनं महिलांचे हँडबॅग्स, कॉस्मेटिक्स आणि मफलर घेऊन पळत होते. पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. हे सारं पाहून नेहरूंचा प्रचंड राग आला. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्त पोलिसाची लाठी हिसकावली आणि दंगेखोरांना तिथून पेटाळून लावलं. हे इथेच संपत नाही. माजी IPS अधिकारी आणि अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत असलेले बदरुद्दीन तय्यब एका रात्री नेहरू यांच्या घरी पोचले. त्यांनी माहिती दिली की शरणार्थी शिबिरात पोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुन्या दिल्लीतील मुस्लिमांना मिंटो ब्रिजच्या जवळपास दंगेखोर घेरून मारत आहेत. हे ऐकताच नेहरू तडक तिथून उठले आणि वेगानं शिड्या चढत वरच्या खोलीत गेले. थोड्या वेळानं ते खाली उतरले तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी धुळीनं माखलेली रिव्हॉल्वर होती. खरं तर ही रिव्हॉल्वर त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांची होती, ज्यातून अनेक वर्षांपासून गोळी चालवण्यात आलेली नव्हती. नेहरूंनी त्यांना सांगितलं, आपण खराब आणि जुने कपडे घालून रात्री मिंटो ब्रिजला जाऊ. आपण तिथून पळून जाणारे मुस्लिम आहोत असं भासवू. जर कुणी आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण गोळी मारू. ते नेहरू यांचं म्हणणं ऐकून घाबरलेच. अशा घटनांशी दोन हात करण्यासाठी इतरही चांगले पर्याय आहेत. हे जगातली दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना समजावण्यात त्यांना जोर लावावा लागला. माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा हाच आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी नेहरूंवरती लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसाआधींची ही घटना. नेहरू त्यांचे सहकारी मोहम्मद युनुस यांना जामिया मिलिया इस्लामियाच्या मुख्याध्यापक डॉक्टर झाकीर हुसेन यांचा रात्री 11 वाजता फोन आला. ते फार घाबरलेले होते. युनुस जेव्हा नेहरूंच्या घरी थांबले होते, झाकीर हुसेन यांनी सांगितलं की कॉलेजबाहेर दंगेखोरांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यांचा हेतू काही चांगला दिसत नाही. फोन होताच युनुस नेहरूंकडे धावत गेले. त्यावेळीही ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते. त्यांनी त्यांना फोनवर मिळालेली माहिती सांगितली. त्यांनी तात्काळ गाडी मागवली आणि त्यांना त्यात बसायला सांगितलं. कारमध्ये त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक नव्हता. ते जामियाला पोहोचले आणि बघितलं की घाबरलेले विद्यार्थी आणि कर्मचारी कॉलेजमध्ये लपून बसले होते. त्यांना त्या हिंसक जमावानं घेरलं होतं. जसे नेहरू तिथे पोचले, जमावानं त्यांना ओळखलं आणि त्यांच्या बाजूला गोळा झाले. नेहरू यांनी वेळ न दवडता जमावावर वागणुकीवरती आक्षेप घेत ओरडायला सुरुवात केली. काही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले. जामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूंनी झाकीर साहेबांना धैर्य दिलं. दरम्यानच्या काळात नवनियुक्त व्हॉइसराय माउंटबॅटन यांच्यापर्यंत ही माहिती पोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविना एका नाराज जमावाला सामोरे गेले. त्यांनी तात्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षा रक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिले. जेव्हा शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षक तिथे पोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घातलेलं दृश्य त्यांनी बघितलं. पण ते काही कारवाई सुरू करतील त्याआधीच त्यांना घोषणा ऐकू आल्या, जवाहरलाल नेहरू जिंदाबाद, जवाहरलाल नेहरू जिंदाबाद. पुढे जाऊन झाकीर हुसेन हे भारताचे 3रे राष्ट्रपती झाले. नेहरू यांचे भाचे आणि अमेरिकेतील माजी राजदूत BK नेहरू
यांनी 1935मध्ये फोरी या हंगेरियन युवतीशी लग्न केलं. लग्नाआधी तिची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून आणण्यासाठी आनंद भवन इथे घेऊन गेले. खादी घालणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला भेटून तिला फार आनंद झाला. पण नेहरू त्यावेळेस कलकत्त्याच्या अलीपूर जेलमध्ये कैद होते. B.K. नेहरू यांनी ती भेट साधवण्यासाठी आपल्या भावी पत्नीला कलकत्त्याला नेलं. फोरी यांनी जेव्हा नेहरू यांना बघितलं तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही की ही अगदी सभ्य, स्नेही आणि इंग्रजांसारखं दिसणारी व्यक्ती एखादा कायदा तोडू शकते. जेव्हा नेहरूंचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा फोरी आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत. नेहरूंना त्यांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त एकदाच पत्र लिहिण्याची परवानगी होती. पुढच्या महिन्यात नेहरू यांनी लिहिलेली पत्र जेव्हा आनंद भवनात आली तेव्हा त्यात एक पत्र फोरी हिच्यासाठीही लिहिलेलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, तू आता नेहरू कुटुंबाची सदस्य होणार आहेस, म्हणून तुला नेहरू कुटुंबातले काही नियम, कायदेही शिकावे लागतील. मी बघितलं जेव्हा तू मला भेटल्यानंतर निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते. एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव. कितीही मोठं दुःख असू दे, नेहरू कधी रडत नाही. त्या पाकिटात एक पत्र इंदिरा गांधी यांच्यासाठीही होतं. त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली असं लिहिलं होतं. एप्रिल 1949मध्ये म्यानमारचे पंतप्रधान युनो अचानक राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले. तो रविवार होता. त्यावेळी Y.D. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले. म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्ट्यूममध्येच जलतरण तलावाकडे निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्य बोलत होते. पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असं ते म्हणाले. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले. नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत? त्यावेळी गुंडेविया शॉर्ट्स, बूट शर्ट आणि चपलांमध्ये होते आणि त्यांच्या काखेत टॉवेल होता. मी पोहण्यासाठी निघालो आहे असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. आणखी एका तासात त्यांचं विमानतळावरती आगमन होईल हे त्यांनी सांगितलं. त्यांनी नेहरूंना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणून मी तयार झालो नाही. त्यावर नेहरू ओरडून म्हणाले, प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावरती चला. पोहण्याच्या वेशात आणि चपलांमध्ये असल्यानं त्यांनी नेहरूंना त्याबद्दल विचारले. मी अशा अवतारात येऊ? ते हो म्हणाले. त्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभर पायऱ्या उतरून ते गाडीच्या दिशेनं निघाले. पोहण्याच्या कपड्यातच ते नेहरूंच्या बरोबर गाडीत बसले. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोचले तेव्हा त्यांचा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. म्यानमारचे पंतप्रधान युनो यांचं आगमन झालं. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीनं ते घरी गेले. पण ज्या गाडीत 2 देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीच्या मागच्या सीटवरती पोहण्याच्या वेशात गुंडेविया होते. बरोबर अंग पुसण्यासाठी टॉवेलही होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या टेबलवर एक पार्सल होतं ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेलं होतं. नेहरू यांना एडविना माउंटबॅटन आवडायची. त्यांचं तिच्यावरती प्रेम असल्याचं काही जण खाजगीत सांगतात. 1949मध्ये नेहरू पहिल्यांदा कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी खुशवंत सिंग भारतीय दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. खुशवंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा टेबलवर भारताचे राजदूत कृष्णा मेनन यांचा एक निरोप आला. मला ताबडतोब भेटा असं त्यात लिहिलं होतं. भेटण्याच्या जाण्याआधी
नेहरूंबद्दल वर्तमानपत्रामध्ये काही वावगं छापून आलेलं नाही ना, हे ते पाहू लागले. डेली हेराल्ड या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांचं छायाचित्र छापलं होतं. नाईटीमध्ये असलेल्या माउंटबॅटन नेहरूंसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत असल्याचा तो फोटो होता. या फोटोखाली वाक्य होतं, लेडी माउंटबॅटन्स मिड नाईट व्हिजिटर्स, अर्थात लेडी माउंटबॅटन यांचा मध्यरात्रीचा पाहुणा. संबंधित बातमीत असंही म्हटलं होतं की लेडी माउंटबॅटन त्यावेळी लंडन शहरात नव्हत्याच. या फोटोचा संदर्भ लक्षात घेऊन ते मेनन यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथं जाताच ते खुशवंतवरती ओरडले, तुम्ही आजचा हेराल्डचा अंक पाहिलात का? पंतप्रधान तुमच्यावरती अतिशय नाराज आहेत. या बातमीशी माझं काही घेणं देणं नाही, त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान विमानतळावरती उतरल्यानंतर थेट माउंटबॅटन यांच्या घरी जातील याची मला काय कल्पना. खुशवंत सिंग 2 दिवस नेहरूंच्या समोर फिरकलेच नाहीत. त्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये ते इतके व्यस्त झाले की हेरॉल्डमधल्या छायाचित्रणाचं प्रकरण ते विसरून गेले. भारतात परतण्यापूर्वी नेहरूंनी लेडी माउंटबॅटन यांना सोहोमधल्या एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचं आमंत्रण दिलं. रेस्टॉरंटच्या मालकाने त्यांना ओळखलं. आपल्या हॉटेलमध्ये नेहरू आले आहेत याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये नेहरू आणि लेडी माउंटबॅटन एकत्र भोजन करत असल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं. फोटो पाहता क्षणी हे प्रकरण आपल्याला शेकणार हे खुशवंत सिंग यांच्या लक्षात आलं. ते ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा टेबलवर पुन्हा एकदा मेनन यांचा निरोप होता. त्यावेळीही तोच निरोप होता, पंतप्रधान तुम्हाला ताबडतोब भेटू इच्छितात. ते त्यांना भेटायला कैली रिजेस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांचे सचिव मथाई यांना भेटले. त्यांनी नेहरूंच्या खोलीत जायला सांगितलं. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वी दरवाजावरती टकटक केली. कोण? त्यांनी आतून विचारलं. तुम्ही मला बोलावलं आहे. कोण आपण? लंडनमधला तुमचा जनसंपर्क अधिकारी आहे. त्यांनी आत बोलावलं. त्यांना आपादमस्तक पाहिल्यानंतर ते म्हणाले, तुमच्या जनसंपर्काची पद्धत अजबच आहे.